हसण्यावारी गोष्टी देऊ नका. आज मुलींना कोणतंही संरक्षण राहिलं नाही. 4 किलोमीटरवर सुद्धा बाप मुलगी शाळेत पाठवायला धोका आहे. बहीण मला बहीण तुम्हाला, मुलगी मला मुलगी तुम्हाला. हे मोबाईल वापरणारे जे अवलादी आहेत या नालायकांनी चांगल्या चांगल्यांच्या मुली डॅमेज केल्या आणि आयुष्यातून उठवल्या. तुमचं काय मत आहे? आणि पुरी इतक्या विंडोज झाल्या. बघा पोरानं प्रेमा करायची लाजा वाटत नाही. इंस्टाग्रामवर पोराची नुसती, फेसबुकवर पोराची नुसती, व्हॉट्सअपवर पोराची नुसती, पबजी खेळताना हारायच्या पोराची नुसती. लाज नाही वाटत आपल्याला? बघा पोरांच्या प्रेमात पडायचं. त्या बापाला बिचारायला 5-5 लाख रुपये द्यायचे, मुलीला ते फिरवायचं आणि ती पोरगी गेल्यावर त्या बापाला ईश्वरासारख्या बापाला आयुष्यात उशीमध्ये मुडकं बसून रडायचं. पाप केलाय का त्याला? पाप बापानं फक्त रडायचंच आयुष्यात, रडायचंच फक्त. त्याने काहीच करायचं नाही आणि पुरीला त्याचं कवडीचं काही. आणि ह्या नालायकांनी त्या पुरी इतक्या पॅक केलेल्या असतात का त्या पुरी बापाच्या दुश्मन होतात. आणि याचं एकच उत्तर आहे. म्हातारीचा पहिला पोरगा आहे, काम एक पायरी पुढे नेतो आणि तो काम जर तृप्त झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. मग मागच्या आठवड्यातल्या दोन्ही घटना, क्लास 1 मुलीची हत्या होते कारण काम, आणि क्लास 1 मुलीच्या मागे पोरगा बैठा घेऊन बाजारात लागतो कारण काम काम आणि पाया पडतो तुमच्या सावल्या बाबा पुढे. तुम्हाला किती राग आला तर 2 मिनिटं हसत जा, पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका करू. बलात्कार करायला काही दुपार लागत नाही, खून करायला काही दुपार लागत नाही, मर्डर करायला काही 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत. यदा कदाचित तुमचा 2 मिनिटाचा राग तुम्हाला आयुष्यातून संपू शकतो. बरं मला एक सांगा, रागाच्या भरात केलेलं कृत्य, रागाच्या भरात केलेलं कृत्य नंतर पश्चाताप होत नाही होतो, पण ती वेळ. तो पोरगा एखाद्या पोरानं बलात्कार केला, तो पोरग्या शेडमध्ये आहे, पश्चाताप होत नाही. एखाद्या पोराने खून केला, खून करायला काय 2-3 मिनिटं लागली, 2-3 कोयते आहेत, त्याला पश्चाताप होत नाही. 2 मिनिटाचा राग सुद्धा ओव्या संपत म्हणून ओव्या टाळण्यासाठी तिसऱ्या तशा ओव्या गेला. पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात आणि शस्त्र नाही पण कापतात. ओव्या ऐका, शिळेविण बुडविती, आगीविण जाळीती, दोरेविण बांधिती, शिखलेविण रोविती, बाष्टीविण गोविती. आणि तिसरा रोग आहे, तिसरा पोरगा आहे म्हातारीचा. काम जर तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो, आणि क्रोध जर शांत झाला तर लोभ तयार होतो. परत ती गोष्ट वारंवार मिळावा अशी लोभ तयार होतो. आणि लोभ तयार झाला की किती चांगला माणूस किती खराब होतो. हे मागच्या आठवड्यातलं जे चित्र आहे त्याचं फक्त एवढंच उत्तर आहे, लोभ. ही फुटातोड जी झाली याच्या जनतेचं हितबीत काय नाही, फक्त लोभ. त्यांनी उलटी आपल्या ठोकली. त्यांनी आपल्याला सांगितलं का आम्ही जनतेसाठी हा निर्णय घेतला. काही केलं नाही. मेला तो शेतकरी. 15 दिवस झाले मुगाचा सीझन, मुगाचा सीझन गेला. मोबाईल बंद कराय. मुगाचा सीझन गेला, मुगाचा सीझन गेला, उडदाचा सीझन गेला, मुलग्याचा सीझन गेला, तुरीचा सीझन गेला, बाजरीचा सीझन गेला. 1.5 महिना झाला कोणी पावसावर बोला ना, 3 महिना झाला कोणी शेतकरी बोला. फक्त सगळा खटका 2024 साठी बाकी काय. तुम्ही असे मेले तर मला घेणं नाही. तुम्ही बोर्ड ठोकूनच मारणार, तुम्ही उजरत नाही. आणि ही मंडळी तुम्हाला यूज अँड थ्रू म्हणून वापरून घेणार. तुमचा वापर फक्त यूज अँड थ्रू आहे. सीझन आला का जवळ करायचं, तुम्हाला त्याच्या लाचा नाही. माया पुढे बसलं का खरं आहे, खरं आहे. गेलो का मी निघून गेलो का ठोकली माझ्या. मी आहे
सोन्याचे घोडे खाला. मी सध्या वाल्या पोळी झालोय. वाल्या सगळ्यांच्या शिव्या मी एकटाच खातो. एक माणूस असा राहिला ना की त्याने मला घोडा लावला. महाराज मी फक्त दुसरा माणूस जर माझ्या जागेवर संप्रदायात त्रास करायला असता मेलाच असता. मी उगाच निर्लज्ज आहे म्हणून संप्रदायात राहिलो. काय म्हणते एवढे त्रास कोणी काढू शकत नाही. काय म्हणते खरं असून आपलं सगळं खरं आहे तरी भयानक त्रास नाही. कुठे वापर येतो. पिढी नाही राहिली वडायला पोराला. फक्त पोरं सीझनला वापरून घ्यायचे सोडून द्यायची. म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. सावध व्हा. 16च्या 16 पोरं क्लिअर करून. पहिला पोरगा काम आहे, दुसरा पोरगा क्रोध आहे, तिसरा पोरगा लोभ आहे आणि चौथा पोरगा आहे जरा पैसा आला की मस्ती अंगात येते. त्याचं मत नाव आहे मत. आणि प्रत्येक माणसाला काय झालाय सत्तेचा मत, संपत्तीचा मत, गरीबाचा विचारच नाही. मत मत 12वीला गेला का झाला शहाणा. मोटरसायकलला चालला का मुद्रेला पुरीला पाहिलं का बोकडाचा आवाज काढला. आम्हाला पाहिलं का खकारा टाकला. मुलांना कोंब दुखत होत. आम्हाला पाहिलं का काय 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 शब्द तुमच्या कोणी होत्या. काय मत मत. आता मत बंद करे आगले का मत ऐका. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे प्रत्येक वाक्य तळतळीचं आहे. महाराज 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय. असे नाही 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 22 वर्षाच्या पोरांचे लिव्हर खराब झाले आणि 25 वर्षाच्या पोरांना डायबिटीस आहे. काय चित्र समाजात तयार झाले. आज 22 वर्षाच्या पोराचं जर लिव्हर खराब झालं तर त्या म्हातारीनं म्हातारपणी कुणाच्या आधारावर जगायचं. 10वी 12वीला गेलं म्हणजे 100 पोरांमध्ये 94 पोरं दारू पितात सध्या. 94 100 पोरं तुम्ही एका रागेत उभे करा. फक्त खानदान घराण्यातले 5-6% पोरं राहिले नाही तर सरलाट पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे. तळतळ कशाची येते माहिती का. बापानं खांदा दिलाय पोराला. बापानं खांदा दिला रे पोराला. 25 वर्षाचा पोरगा मेला आणि 70 वर्षाचा बाप त्याच्या अंत्यविधीला 40 वर्षाच्या पोरांनी कोठरी पैकी मोटरसायकलवर चौघांनी बसायचं. मासातल्या वाणी कोणावर तरी धडकायचं आणि 9 वर्षांनी आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं. कोणता न्याय. या 4 वर्षात 10वीला जायची लाज वाटते. लाज. 30 वर्षाच्या पोराच्या 10वीला जायचं कसं. त्याचा बाप जिवंत आहे. त्याचा बाप जिवंत आहे. आई जिवंत आहे. पोरगा मेलाय. घटना आहेत की नाही बोला. या 4 वर्षामध्ये महाराज जर एखाद्या माणसाचं प्रेत महिला म्हणलं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लालानी पोरं उड्या हाणतात. उड्या हाणतात. काय माहित त्या पोराला माझा बाप मेलाय. काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली. काय माहित त्या पोराला की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोर आजीला विचारतात आजी माझ्या बाबाला सगळी लोक का गोळ घालतात का घालतात. प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं पुढे चालवलं. आजी माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी काय केलं त्यांनी पेटवलं. माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलं. अशी म्हणते तुझा बाबा मेला नाही रे. तुझा बाबा देवाघरी गेलाय. ते पोरग पाठ करत माझा बाबा देवाघरी गेला. ते पोरग शाळेत गेल्यावर पोरं म्हणतात तू काल आला नाही रे. माझा बाबा देवाघरी गेला. ती पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवाघरी नाही गेला रे. तुझा बाबा मेलाय.
आता तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येतं राहिलं म्हणतं धाडकन आई भीतीला धडकी घेते. हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. चौथीची पोरं ह्या 4 वर्षात बापाच्या 10व्याला आहेत. आणि कीर्तनात बसलेल्या कुणाला जर वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला परत बोलवायचं नाही आठपाडीला. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणणार आहे. 90% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत. लग्न जमवणारे दलाल नीट ऐका मधले आलाय को 50-50 हजार रुपये घेता, तिकडून 50 आणि इकडून 50. सावता बाबा पुढे सांगतो तुम्ही पुढच्या जन्मी येडे व्हाल येडे. हा विनोद समजू नका. वैशाखात हा विनोद आहे. कुणाला पोरी द्यायच्या? आपला बाप आपण सांभाळू शकलो नाही, बहिणीचं पोरग सांभाळाल का? सांभाळा एक विधवा बहीण घरात. म्हातारीचा 3रा पोरगा आहे लोभ, 4था पोरगा आहे मत आणि 5वा पोरगा आहे पैसा थोडा आला का मत्सर तयार होतो. हा 5वा पोरगा आहे म्हातारीचा मत्सर. याला त्याला शहाणं समजायचं. कोणीतरी कोणाला प्राध्यापकाच्या शिक्षकाच्या टिंगल्या करणारी पोर आहेत. स्वतःला इतकं शहाणं समजायचं. मग आपण जर इतकं विद्वान आहे तर आपल्याला शाळेत ऍडमिशन घ्यायची काही गरज नाही ना. आपण जर प्राध्यापकाचं माप काढणे इतके आपण हुशार बापाची औलाद आहे तर आपण दाखले करून शाळेत जायची काही गरज नाही ना. प्राध्यापक वर्गात शिकवतोय तरी पोरं त्याच्या कॉमेंट्स करतात मागं कॉमेंट. मग आता आपण जर प्राध्यापकाची कॉमेंट्स करणे इतके विद्वान बापाची औलाद आहे आपली तर आपण शाळेत जायची काही गरज नाही ना. तो प्राध्यापक तुझ्यासारखा बोंबलत हिंडून प्राध्यापक नाही झाला. त्याने 40 वर्षे पुस्तकं उलटी पालटी केले तेव्हा तो प्राध्यापक झाला. तुझी काय लायकी आहे? तुझी दानत काय प्राध्यापकाचं माफ करायची? त्या बिचाऱ्यानं पहिल्या दिव्यावर अभ्यास केलाय. दिव्यावर पहिलं बल्ब नव्हता, कंदील होता. कंदिलाला काच नसली तर चिमणी होती. चिमणीवर अभ्यास केलाय त्याने, तेव्हा तो प्राध्यापक झाला. तू तुझ्या बापाच्या इस्टेटीवर माझं आल्यावानी वागवतो. तुझी स्वतःच काय काय तुझा अंडरपॅन्ट तो बाप घेतोय, तुझा बॅलन्स तो बाप टाकीतोय आणि तरी तो माझ्यातल्या वाली लोकांच्या पोराची नावं सकाळीच्या मुतारीत लिहितो. अशी तुझी अवलाद कोणती? टिंगल्या करतो शिक्षकाच्या. आणि तो बिचारा रात्रदिवस डोळे फोडून शिक्षक झालाय. तुला काय गाजरे कळते? तू घरी असून मिशा काढल्या 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला मी तू शाळा झाला. काय गाजर काय कळत? पण काहीच कळत नाही तरी माणसं दुसऱ्याच्या टिंगल्या करतात. याचं नाव मत्सर आहे. मत्सर. आता आम्ही बोललो ना, काही पोर आमच्या टिंगल्या करतात. मत्सर काय कळत नाही. कळल अजून 4 पोर राहिले आणि म्हातारीचा 7वा पोरगा आहे मी नसल्यावर कीर्तन कोण वाजी? मी नसल्यावर चाल कोण म्हणा? तू मिळाला तरी काही होत नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का वसती पडले जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला काय केलंय? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा, मरणार नाही आज. आणि माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय?
मी उलथून जाणार. मग हे मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे? बरं ये जाऊन पण अरे आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग त्याचा? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, आपण बुडालो, जग बुडालं. हे जग फक्त तुम्हाला सीझन पुरतं वापरून घ्या ना. जगाला काय गेलं? काही लोक म्हणतात त्यांची 5-50 कारखाने, 100-200 कॉलेजेस, ते गेल्यावर एवढा कारभार कोण पाहिलो? हो, ते जावा ही लोकांची इच्छा आहे. काय केलं? म्हातारीचा 7वा पोरगा आहे मी आणि 8वा पोरगा आहे तू. तू पुरीला मेसेज टाकला, तिनं घोडा लावला याला. हा लगेच म्हणला तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. अरे तुझं ऑपरेशन झालं, तू जळतो कवर. त्या बाबळी पासून या बाबळी पोच माझे इकडची अख्खी की, पण तुही शिरवली नाही तर मी माया मला तुम्हीच बापाचा नाही. सासूचं सोनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त 1 वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. अरे आता माश हो, नवी नवरी पाहिजे का? पहिलं म्हटलं नवी नवरी, नवी नवरी पाहिजे. नवी नवरी यंदा लय नवरी आल्या, यंदा लग्न बरे झाले. बरं म्हणजे अजून चालू आहे लग्नाचं. असं आहे, रात्री जमलं का सकाळी करून टाकायचं, थांबलं का वाटलं. आता इथून पुढे असं होईल, पार्टी बैठक, कोंबडा अर्थ सस. लग्न नवी नवरी पाहिजे ना, महिना म्हणतात नवी नवरी. इथवर बांगड्या, लिपस्टिक, इथल्या पट्टीत चमकी, इथं कलर, इथं कलर, इथं वेगळा कलर, इथं वेगळा कलर, तळपायाला मेहंदी, नखपालीच मोकार. आणि बोलायला लागली ना लय सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण? केव्हा तेव्हा केव्हा नुसती टिंबल देत राहते. केव्हा तेव्हा केव्हा अय्या केव्हा तेव्हा तेव्हा केव्हा अय्या. आणि पाहुणा घरात आला का येईन त्याच्या पाया पडायचं. पाया पडायचे 5-50 रुपये मिळाले आणि लगेच त्याला शा. आता ती म्हातारी बोळी कोण? सासू माझ्यासारखी बोळी. मग मी बोला नाही मग का भामताय? अरे तुमचे एवढे बोलणे खातो म्हणलं. तुमचे एवढे बोलणे खातो. त्याच्या काय बापाचं जाता आम्ही दारू पिऊ नाही तर काय करू. आणि ती म्हातारी मुली ती म्हणती बाई जाऊ मरू काही हो बर का, मा बापाचा उशिरा झाला बर का, पण वस्तू लय जोरात मिळाली. मी आता म्हणलं देवाला सोडायला लागतो पप्या, पण देवानं करा ना ऐकलं वस्तू लय जोरात पाहिजे. शेळ्यांचंही पाहती, कोंबड्यांचंही पाहती. मी तर आता कुशाल डोळे मिठाया तयार झाली पहिल्या आठवड्यात बर का. एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला ये टोचली का
तिला विचारायचं कसं काय काय सांगतीन काय ऐकती आहे ते बरे बाई माझ्या सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलत पण या आठवड्यात पप्या पार येडा झाला बाई भांडे घासू लागतो धुणं धुवू लागतो फार येडा झाला बाई मा पप्या पंच्या दिवसापासून तो हातरू नाही पप्यास टाकीतो बाई बाई मला तर असं वाटतं नक्की त्या पुरीनं माया पोराला काहीतरी असं म्हणणारे माया पुढं बसल्यात आता अरे बाबा ते मी तू तुझं माझं आता म्हातारीचे 10 पोरं पाठ करायचे बरं का काम क्रोध लोभ मन मत्सर अहंकार मी तू तुझं माझं आता हे झाले 10 पोरं एकट्या म्हातारीचे आता राहिले 6 पोरी 6 पोरींमध्ये पहिली पोरगी एकदम खतरनाक आशा आणि आपल्याला सगळ्यांना कोण बी लागले काला झाल्यावर जास्त पाकिट मिळत आशा कीर्तन झाल्यावर गेल्या वर्षापेक्षा थोडे जास्त मिळतील म्हणा तुम्ही पाऊस पडत पगार वाढत पाहुणे येतील पाहुणे येतील बरं का आपण तू राहिला पाहिजे तर पाहुणे येतील आशा 288 जणांना वाटतं आमचा शपथविधी व्हावा आणि 288 चे 88 बिल गेलेत खातेच नाही एवढे खाते आहे का इथून पुढे 288 खाते केले पाहिजे कुणी नाराज नको काय महाराज 6 महिने झाले बारगड्या मोडल्या पालक लोकांच्या फी बरोबर अक्षरशः विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेताना पालक इतके जाम झाले कुणी बोलत नाही आज गरीबाची मुलगा शाळेत घालण्याची परिस्थितीच राहिली नाही काय फॅ भरून दप्तर करू जाम झाले कोणी बोलायचं नाही शेळ्यान बकरं विकून शेतकऱ्याने बी घेऊन तुला त्या हवामान खात्यानं नादी लावली उन्हाळ्यातच यंदा भरपूर येणार आहे यांनी कोंबड्या इकल्या बकरी इकले घेतले बी आता ते नावच घे ना पावसाची बातमी नाही पाऊस का केरळ मध्ये आंबरच खातोय का काय काय आता पावसाबद्दल बातमी नाही वापर झाला समाजाचा आणि माझ्यासारखा बोलतो तर शिव्या खातो मी एखाद्याला म्हणलं आम्ही बोललो झालं की आमचं कुठंतरी मोबाईल मध्ये चोरून कीर्तन न्यायचं इकडलं एक वाक्य घ्यायचं इकडलं एक वाक्य घ्यायचं द्यायची ठोकून आमच्या असं म्हणले मी आहे तुला पुढे निसताना भर आमच्या भोवती वाहन असं म्हणले एक खरंच सांगा मला तळतळीनं बोलतो मी सावता महाराज पुढं आपल्याला कीर्तन नाही करायची आपल्याला धर्म वाचवायचा आहे आपल्याला माणसं वाचवायचीच नाही धर्माला आणि आज संकट कशावर काय तुम्ही आज गावांमध्ये इतकी वाईट परिस्थिती झाली खेड्यांमध्ये 10वे सुद्धा पार्टीवर झाले अंत्यविधी पार्टीवर आहेत सप्ते पार्टीवर आहेत अरे या वरच्या लोकांनी खालच्यांची भांडणं लावून दिले वर्षी किती टिशी देत आहे का हो का चूक आहे कोण कोणीकडे कोण कोणीकडे त्यांनाही कळलं ना आपण कोणीकडे आपल्यालाही कळलं नाही किती एकत्र झाले टपकन तुम्ही गावातले झाले गावातले झाले त्यांनी 10 मिनिटं लागून नाही दिली सगळे एकत्र हो नाही आणि आपला पागल म्हणतो मी लग्नाला गेलो असतो बरं का ते आपल्या पार्टीत नाही तू नाही गेला तरी त्याच्या पुढला पोर झालंच ना म्हणजे आपल्या लोकांच्या बुधाकुद्या लावून दिल्या आणि ती मंडळी मजेत जगते आपली फक्त भांडणं लावून दिलेत खाली गावांमध्ये माणसं कमी एवढे कार्यकर्ते झाले मोकार पक्ष मोकार माणसं आणि कामच होऊन द्यायचे नाही बोंग्या सरकारी दवाखाना मंजूर झाला एखाद्या लगेच कुणा बांधली त्यात पाहून दिला बोंग्या इकून तिकून बांधला
आमच्याच साहेबांचं उद्घाटन केलं पाहिजे. आता झालंय ना, एखादा गरीब तरुणानं उद्घाटन नाही, पण तेच झालं पाहिजे. कोण करतो? डबल करू. तुम्ही एकदा करा. काय स्थिती झाली लोकांची. आणि याला एकमेव कारण आहे त्या म्हातारीची 7वी पोरी, पहिली पोरगी आशा, आता दुसरी पोरगी त्याच्यापेक्षा नांगाट आहे. म्हातारीच्या पोरीला जे आले, पहिली पोरगी ए बऱ्या आशा आणि दुसरी पोरगी इच्छा. आणि आज प्रत्येकाच्या डोक्यात काय? इच्छा. आणि तिसरी पोरगी तर इतकी खतरनाक आहे. तिसरी पोरगी टाळकरी. तिसरी पोरगी माणसाला 84च्या कचाट्यात गुंतवून मारते. हो, कोणती म्हणे? तिची अंडे झाले हारी. Yeah.
ते 7 कीर्तन आणि हे एकच कीर्तन सारखाच काम काढले, तरी तिसरं सकाळ बसून. हा जवळ असलं तर 4थं धरलंच असतं. एक करीत नाही, एक कीर्तन केलं आपल्याला झोपच येत नाही. मग हलक्या हाती 3. आम्ही असेच मारणार राहिलो आता 1-2 वर्ष. म्हातारीची 4थी आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा. 16 त्या 16 पोरींमध्ये पहिली पोरगी थोडी बरी आशा, पण दुसरी पोरगी तिच्या आईची लई लाडकी आहे इच्छा, आणि तिसरी पोरगी तर इतकी खतरनाक आहे तुम्हाला मला 84च्या कचाट्यात गुंतवते. वासना 8वा अध्याय 23 जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जयाची आठवे. आणि 2 नंबरची जी मुलगी आहे तिचं नाव इच्छा आहे. आणि त्या दोघींचं जरा बरं आहे. बरं म्हणजे चांगलंच आहे. कोणचं वाट लागली माया आणि इच्छा, त्या दोघी राहिल्या याच्यात. म्हणून पालक वर्गाला सांगतो, पोरांच्या आई बापांना, मुलांचे ऍडमिशन त्यांच्या कलावर घ्या. तुम्ही त्यांना डॉक्टर होण्याची अपेक्षा करू नका, त्यांची कॅपॅसिटी नाही. आणि 10वीच्या मार्कावर तर कोणीच ऍडमिशन घेऊ नये. मी 10 वर्ष बोंबलतोय कीर्तनात का 20 मार्क शाळेत नकोय. त्या 20 मार्कांना असा तमाशा झालाय. सरलाच पोरांना किती पडले? 20 पैकी 20. आता त्या पोराला पाडायचे किती? 15 मार्कामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीला सरासरी आहे आणि गणित, विज्ञान, समाजशास्त्राला सरासरी. या त्यांना 5 मार्क पाडायचे. मी असे पोरं दाखवील तुम्हाला का इंग्रजी स्वतःचं नाव लिहू शकत नाही, त्यांना 52% मार्क द्यावे लागतात. पोरं नाहीत असे, नाही. मराठीला पुढे 100 मार्क पडत असतात का महाराज? काही लेवल राहिली का नाही? काही काना, मात्रा, उकार, वेलांटी, रस. मी म्हणतो टीम मध्ये द्यायचा राहिला असायचा त्या पोराला. मी एका शिक्षकाला म्हणलं त्या पोराला 100 मार्क पडले, तुम्हाला तुमचं तुम्ही बा, तुम्हाला आमच्याकडे डोकं घालून काय करायचं? ते बिघडलं नाही. मग मी म्हणलं 140 देऊ आता 100. केवढा खेळ झाला या खेळात. खेळ फक्त कोणी बोलायचं, पिढीच्या पिढी सांगते की तुला 4थीला तुला विचारायचं काय काम? 3 वर्ष शाळा बंदच होती. घरातून गेला तसं 4थीला 8वीला बापाच्या बायकोला काय म्हणते? आता तू विचार मला बाप बोलला माहिती कितीला रे? 11वीला गेल्या वर्षी 10वीला होता. शिमीला का मराठीला? मराठी मिडियमला होता. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 इयत्ता 10वी. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम होते. त्याचं नाव काय? केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. मग 4थ्या प्रकरणामध्ये एक आकृती होती. 4थ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व नावाच्या प्रकरणात अशी आकृती होती. या आकृतीचं नाव काय? 10वीला किती मार्क काय काय शांत मुद्द्याचं विक्षेप नाव काय? म्हणजे आकृतीचं नाव काय? 4थ्या प्रकरणामध्ये 5 नंबर मला वाटतं 55 ते 58 दरम्यान असेल, त्याच्यावर आकृती आहे. किती मार्क आहे तुला 10वीला? 44? 64? हा प्रश्न परीक्षेला आला होता. घरी गेल्यावर प्रश्नपत्रिका उचकून पाय, उजव्या हाताचा नियम लिहा. आता काय 9वीला कोणी देतात?
बाकी त्यांची काही भीती राहिली. आता आपल्याला ज्ञान आलं, आता ज्ञान आलं आणि ज्ञान आल्यावर आपल्याला पोरगा होईल बायको न करता. आणि त्या पोराचं नाव आहे बोध. बोध आणि बोध नावाचा मुलगा. मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी, साधकाचा ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय आणि वेदचंद्र ती वाई. पहिला मुलगा वेद झाला, दुसरा मुलगा योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला, चौथा मुलगा अनाथ झाला. मी पहिल्यासाठी अमृतवाल माऊलीला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवबा सती लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायचा 4था मुलगा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला मग हरिपाठातला आहे. किती लाभ द्यावा. म्हणून एक वाक्य सांगतो, कोणतेही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, मला काही घेत नाही, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय बोलू नका. हे दोन्ही पोरं भाग्यवान आहे. टाळ घेतला जाऊ दे, पुढं काय व्हायचं तेवढे, पण आज तर परमार्थाचं ओळख आहे ना. हरिपाठ कीर्तनकारांच्या पाठ नाही ही परिस्थिती. मी बोललो का घोडे खातो तुया काय बापाचं जातो नका पाठ करू. परमार्थ हा साधनेचा विषय, लोकांना दाखवण्याचा विषय नाही. आता आमचे 30 वर्ष झाले त्याच्यात. मला 30व वर्ष आहे महाराज झाले. मला इथंच जावं 12 वर्ष असं आठवण होतं नक्की असं. 12 झाले मला 9 झाले असे. विनोदाचा भाग सोडा, बोलणाऱ्याचा राग येतो लोकांना. कोणीतरी बोललं पाहिजे तुमचं काय. जर आपण बोललोच नाही तर माणसं राहणारच नाही. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, पाया पडून सांगतो राजकारणी लोकांना, तुमचा पक्ष, तुमचा नेता हे सगळं बाजूला ठेवा, पण तुम्ही धर्मासाठी एकत्र राहा. हे पक्ष सगळं नंतर आहे, अगोदर धर्म आहे. मग तुम्हाला कोणत्या साहेबाचे काम करायचं ते करा. अगोदर धर्म, नंतर साहेब. आज तुम्ही मी जर एकत्र राहिलो नाही तर आपला धर्मच राहत नाही. आज आपल्यात भांडणं नको आहे, आपल्यात भांडणं नको आहे. आज आपण सगळी माणसं अशी एका मुठीत राहिली पाहिजे का जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा एकमेकाच्या तांगड्या न वाढता आपली माणसं काय करतात, आंदोलनापुरती एकत्र येतात, मोर्चापुरती एकत्र येतात. तेवढ्या दिवसापुरतं डांगुराला खित्या, नंतर ज्या खोडी आहे त्या आपली लोक एकत्र राहत नाही आणि त्याचा दुसरी मंडळी फायदा घेतल्याशिवाय आपण फुटायचं नाही. कधी आपण फुटायचं नाही. आपण आपल्या माणसांना तिकडे लक्ष, आपण आपल्या माणसांना लावूनच धरलं पाहिजे. आणि असं जर झालं तर आपलं धर्म टिकणार नाही ना. आपल्याकडं चाललंय काय याचं निरीक्षण आपण करीत नाही. हे तुमच्या पुढे मी जे 2 तास चित्र मांडलं ही सध्याची स्थिती आहे. राग येतोय लोकांना, येऊ द्या आणि येऊ द्या ना, काय फरक पडला. आपले काय राहिलं आयुष्य 2 वर्ष, आपलंही काय राहिलं. पण आज जर बदल केला नाही तर माणसं राहणारच नाही. या मंडळीचं कौतुक करावं महाराज, 12 वर्ष जगताय. महिला मंडळी काम सांगणार मी तुम्हाला आता 12 वर्षी. ऐकाल तुम्ही, ऐकाल. कांदा मुळा, आवगी मिठाई, मग सावता बाबाच्या पुण्यतिथीला आणि तुमच्या 12 वर्षात मी 2 कामं तुम्हाला सांगणार आहे. सांगू तुम्ही तर बोला ना. एक, तुमच्या घराभोवती जेवढी जागा असेल ना तिथं उद्याच द्वादशी उद्या सावता बाबाची पुण्यतिथी आहे, परवा 16ला. जेवढ्या लावता येतील तेवढ्या तुळशी लावा. त्या बाबाचा जर कांदा मुळा भाजी मिठाई म्हणते तर आपल्या घरापाशी शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी तुळशी का नसावा. मडक्यात लावा, मडक्यात लावा, कोळक्यात लावा, फुटक्या बादलीत लावा, फुटक्या टोकरीत लावा. खर्च येत नाही. थोड्या वाढल्या, मंजुळा आली, दुसऱ्या लावा. आपलं काय म्हणणं नाही, पण शुद्ध ऑक्सिजन आज मिळवायचं असेल तर तुळशी लावल्या पाहिजे. आणि कुशल घरापाशी तुळशी लावा. संध्याकाळी खिडकी उघडून द्या, आयुष्यात वाढेल महाराज. अरे ऑक्सिजन अभावी लोक गेले आणि ऑक्सिजन विकत सुद्धा मिळाला नाही. तुम्ही तुळशी लावा. आणि दुसरं एक वाक्य सांगतो महिला मंडळ, तुमच्या देवघरात कोणते देव असतील मला काय घ्यायचं, पण तुम्ही ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. आणि टाळकरी गायक वादक महाराज बखवादे बिखवादे
जरा ज्ञानेश्वरी उचकीत जा. तुम्हाला इथं 7 दिवस काही काम नाही. 2 तास कीर्तनाने घालता, 1 तास हरिपाठ, 3 तास तुम्ही याच्या घरीच बोंबलं देणार आहे. त्याच्या तुम्हाला माहिती म्हणून सांगा, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा, तिला फुल व्हा. वाचू नका, मालिकेमुळे आपल्याला वाचायला वेळ नाही. पण एक वाक्य समजा, 3 गोष्टीचा स्पर्श माणसाला व्हायला पाहिजे. काळी आई, गोठ्यातली गाई आणि ज्ञानेश्वरी. 3 गोष्टीचा स्पर्श व्हायला पाहिजे. कोण म्हणणं होत नाही. मला 5 वर्षापूर्वी एक ज्ञानेश्वरीची ओवी येत नव्हती. अख्खे कीर्तनकार माहिती याच्या कीर्तनात तमाशात फरक नाही, ओव्या सांगत नाही. माहिती मी ज्ञानेश्वरी पाठ आला, मी नंबर सगळं ओव्या सांगतोय तुम्हाला. वन साईडला तुम्हाला माऊलीची कृपा होत नाही. 2023 सुद्धा कृपा होते. तुम्ही आजही सावताबाबाचं चरित्र वाचताना जरा मन लावून वाचा. एक दिवस सावताबाबाचा तुम्हाला सुद्धा झोपेत साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. माईकवाले, सावताबाबा तरुण मंडळाच्या सगळ्या सभासदांनी 12 वर्ष नियम केला. आणि नित्य नियम करा. उगाच थोबाड वासून ऊन पडता उठायचं आणि जांभळ्या द्यायच्या. काही इतके नालायक चहा पितात मग तोंड दुखत. तुम्हाला काही लाल पीठ असं काही वाटत नाही का? पेट टिका काय म्हणते त्याला? काय पेट टिका? याच्यापेक्षा त्या गादीच्या खाटातून एक नळी घाल, रातचा चहा पे. अरे काही नियम भजने. आता हे पक्वाद येतो बी 11च्या पुढे यांना जागरण नसतं. हे सूर्य उदयाच्या अगोदर उठले पाहिजे. कीर्तनकार असो नाही तर भजने असो, दिवस उगल्यावर ज्याला उठायचं त्याने त्या दिवशी उठायचं नाही. उठायचं नाही, पडून राहायचं. डायरेक्ट काल्याला उठ. विनोद नाही. सूर्य उदयानंतर उठणाऱ्या माणसाचं तोंड सुद्धा पाहू नये. इतका पालख्या मेंदूचा माणूस असतो. तिथे मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर मी. मी 3 कीर्तन करून 6:30ला शेतात असतो सकाळी. बाहेर मुक्काम न करता 500 किलोमीटर 600 किलोमीटर असून 6:30ला तुम्ही मला शेतातच सापडवला. कवाय मी 3 कीर्तन करून जाऊ नये त्याच्या 5ला घरी गेलो तरी 6:30ला शेतात, आणि 6:30ला गेलो का डायरेक्ट शेतात. परमार्थ लोकांना दाखवण्याची गोष्टच नाही, आणि आपण करतो लोकांना दाखवण्यासाठी. ते दाखवण्यात मजा नाही. नित्य नियम करा. जर केला ना तर हा सावता बाबा सुद्धा लक्ष्मी ग्रह बांधले नाही रोज. काही एका दिवशी इतिहास आणि एका दिवशी भूगोल रोज लिहितो. ग्रहपाठ दिवस सांगितलं तरच लिहितो. नियम पाहिजे, नियम पाहिजे. काहीतरी या दोन्ही पखवाद्यांनी पहाटे 5ला उठून 1 तास पखवाद वाजवला पाहिजे. लांब डोंगराला जाऊन बसायचं. रियाज आता कीर्तन सुद्धा थातूर मातूर बाईच्या बाबांच्या गोष्टी सांगायचे दिवस राहिले नाही. आता लोक झालेत हुशार. कीर्तनकारानं त्याचं बजेट पाहून वागलं पाहिजे. आता आमच्या कीर्तनकारांचं कसं झालंय, पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं. 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं. किती झालं? अर्धा तास. आणि अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याची तर लई लाल करायची. किती झाली? 1 तास.
15 मिनिटं आई आणि 15 मिनिटं बाप. किती राहिला? अर्धा तास. दीड तर गेला. अर्ध्या तासात 15 मिनिटं चालेल, 15 मिनिटं संपलं कीर्तन. आणि ऐका ह्या याला तज्ञ याड्याचा बाजार सगळा. याने लगेच म्हणायचं बाई काय आईशी माहिती सांगितली बाई बाबानं. माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा असा होता असा. याड पाडलं बया. माझ्या पप्पाच्या बापाने मला 3 वेळा उचलून आपटलं पाहिजे. मी रडले नाही, पण बाबाच्या कीर्तनात बाकी मी डसा. आणि खरं सांगते बाई तुला जमलं का नाही तुमच्यासारखं मला. बया खरे सांगते बाई तुला शे माया घरात काढतो तेच बाबानं सांगितलं. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून आणली. तुला काय माहिती? नियम करा आता. आजपासून नियम करायचा सगळ्यांनी, महिला पुरुषांनी सगळ्यांनी करा. 5 मिनिटं सगळे कीर्तनातल्या माणसाने उद्यापासून आंघोळ देणार आहे का? आंघोळ झाल्यावर एक 5 मिनिटं देवा पुढं बसायचं. 5 मिनिटं फक्त 24 तासातले 5 मिनिट. हे आणि देवाशी बोलत जायचं. देवाशी बोलायचं त्याला काय घाबरत? तुकाराम मला कोणाशी बोलायचं? आपल्याला कोणाच शिव्या द्यायच्या? जनाबाई काय देत होती? शिव्या. सखूबाई काय देत होती? शिव्या. मेराबाई काय देत होती? शिव्या. आपल्याला कोणी शिव्या द्यायचे? आपण मस्त देवाशी बोलायचं. आणि असं दरिद्रेवाज नाही बोलायचं देवाला. काय करू दे, काय करू देवा, पोरीचं लगीन जुळाना, जावाई मिळाना, भाकर गिळाना, मग भात खायला आलाय. काही काही तर म्हणत्या काय करू देवा, 5 जोडीदारांचे ऑपरेशन झाले. असं नाही सांगायचं. आता देवाशी काय बोलायचं सांगतो. बोलाल ना रोज 5 मिनिटं. देवा ए देवा असं हसून बोलायचं देवाला. देवा शबरीची बोरं खाली? हो. विदुर काकाच्या कण्या खाल्या? हो. सुदाम्याची पोहे खाली? हो. काय देवा, एका बाईला दळू लागायला गेला, तिची गोधडी घेऊन आला. एका पोरीला भजनाचा नाद लावला, तिला विष प्यायला लावलं. एका बाबाला शेती करायला लावली, त्याला छाती फाडायला लावली. लावली का ना? एकाला मडके काढू लागाय गेला, एकाला भाजी काढू लागाय गेला, एका बाईला डोळू लागायला गेला, त्या कबीराला शिले विणू लागाय गेला, सज्जन बाबाला मास शिकू लागाय गेला, तो अर्जुनाला घोडे धुऊ लागाय गेला, अर्जुनाला घोडे धुऊ लागाय गेला, त्या ज्ञानोबाला भिंत ओढू लागाय गेला. एका बाईचं तर बाळच परत करायला गेला. आणि एका बाईनं तो तुला खेळ सोडून दिलं, साल्ट तो खाली आणि गावातीनं खाला. त्या विदुर काकाच्या बायकोच्या कन्या खाल्या. काय देवा, त्या बिचाऱ्याच्या अंगाला कपडे नव्हते. पाय कोण तिथं पाठीमाग जाऊ तिकडे लक्ष. आणि त्या सुदाम्याच्या अंगाला कपडे नव्हते तरी त्याचे तो पोहे कपडे नव्हते त्याच्या अंगाला. मग असं कर ना देवा, एवढं काम करतो, एवढं काम करतो. आमच्या सावता बाबाच्या शेतात वावर नांगरताना मसोबा सापडला. लोक म्हणजे जिवंत मसोबा आहे, बकरू द्यायची पाळी आली. तो मसोबा फेकून दिला, तो भाग वेगळा. मग एवढे काम करतो ना, मग ए देवा एकदा माझ्या हृदयात ये ना. माझं एखादं खरं समजा देवा, तू माझ्या हृदयात आहेस, फक्त मला दर्शन दे. सावता बाबाला काय दिलं? दर्शन. नामदेव बाबाला काय दिलं? मग मला दे ना एकदा. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, देखो तुझको बना दिया गया हमारे लिए. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी गाणं पण कुठे 60वीला हरी धरला पंढरीचा. कभी कभी मेरे दिल में
खयानत है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पडून राहील पण कधी जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा याची दान आणि झालं तर परदेशी परदेशी जाना नहीं. पण कधी हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती. अगर तुका
रामबाबा न होते तर गाथा न होता, अगर छत्रपती न होते तर महाराष्ट्र में स्वराज्य न होता. आणि आता खरं सांगा मला बसलेली माणसं, तुम्हाला आज बसायचं कवर आहे? 11 वाजून गेले, तुमचा विचार काय आज? ऐकायचं ओव्हर टाईम. एक तुम्हाला कीर्तन फक्त तास सव्वा तास झाल्याचं वाटलं असेल, कारण कीर्तन असं, कारण ते कीर्तन बाहेरून झालं का आतून झालं. प्रत्येकाचे डोळे पाणवतात. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा